Hello. In this video, I would like to explain about mobile communication system. Basically, there are three types of wireless communication system. First one is cordless telephone system. Second one is cellular telephone system. Third one is paging system. Cordless telephone system. Cordless telephone system invented in 1980s. Second, cordless telephone system works on the principle of wireless radio communication between base station and cordless hand. In that, radio waves are used to transfer data to dedicated base station and base station connected to the PSTN, that is public switching telephone network, that is nothing but local area network. Next is cordless telephones are full duplex telephone. As we know that there are three types of transmission. First is simplex mode of transmission, in that only one way communication is possible. Second one is half duplex, that is each station can transmit and receive but not at the same time. Example is walkie talkie. Third one is full duplex, in that both station can transmit and receive simultaneously. म्हणजेच काय तर कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीममध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करण्यासाठी रेडिओ वेव्हचा यूज करायचो. हे रेडिओ वेव्ज बेस स्टेशनकडून हँडसेटकडे ट्रान्समिट होत होते. कॉर्डलेस टेलिफोन हे फक्त एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ लँडलाईन आहे. लँडलाईनमध्ये आपण वायरने कनेक्ट होत होतो. यामध्ये फक्त वायरच्या जागी आपण रेडिओ वेव्ज ही इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करण्यासाठी यूज केलेले आहेत. कॉर्डलेस टेलिफोनची इमेज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये जी दुसरी ब्लॉक डायग्राम दाखवली आहे ती आहे कन्सेप्ट ऑफ कॉर्डलेस टेलिफोन. धिस ब्लॉक डायग्राम कंटेन्स टू ब्लॉक्स ॲज पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क, दॅट इज PSTN, and second one is fixed port, that is nothing but our base station, and one cordless handset which is connected to the base station by wireless link, that is radio waves. Let's see the what is meant by PSTN. See the first diagram of PSTN. PSTN is the worldwide collection of interconnected public telephone network that was designed for analog telephone. In PSTN, there is circuit switching and packet switching is used for establishing connection. म्हणजेच PSTN हे लोकल एरिया नेटवर्क असून त्यामध्ये टेलिफोन हे इंटरनली कनेक्टेड असतात. सर्किट स्विचिंग म्हणजेच काय की वायर इंटरकनेक्शन, आणि पॅकेट स्विचिंग म्हणजे मॅसेज हा पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये सेंड होणे. नेक्स्ट आहे बेस स्टेशन. बेस स्टेशन म्हणजेच बेस स्टेशन एंटिना म्हणजेच आपला मोबाईल टॉवर. त्यामध्ये लिमिटेड एरिया हा बेस स्टेशनमध्ये कवर केलेला असतो. नेक्स्ट सी दी ॲडव्हांटेजेस ऑफ कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम. फर्स्ट वन इज कॉर्डलेस टेलिफोन प्रोवाइड पोर्टेबिलिटी. सेकंड वन इज सिंपल डिझाइन. नेक्स्ट इज डिसएडवांटेजेस. फर्स्ट वन इज इट प्रोवाइड व्हेरी लिमिटेड रेंज टू द यूजर. Second is it is not possible to maintain the call if the user travels outside the range of base station. Third is signal strength is weak many times, therefore there is chance of calls getting disconnect. आता आपल्याला माहीतच आहे यामध्ये आपण रेडिओ वेव्सचा यूज करतो आहे. रेडिओ वेव्स हे फक्त काही लिमिटेड रेंजपर्यंतच ट्रॅव्हल करू शकतात. त्यामुळे युजरला मिळणारी रेंज ही लिमिटेड असणार आणि सिग्नलची जी स्ट्रेंथ आहे ती वीक असल्यामुळे कॉल डिस्कनेक्ट होण्याच्या शक्यता पण वाढतील. नेक्स्ट वन इज सेल्युलर टेलिफोन सिस्टीम. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो व्हॉट इज मीन बाय सेल्युलर. सो सी दी सेल्युलर कन्सेप्ट.
In cellular concept, the single high power transmitter is replaced with many low power transmitter, each providing coverage to a small part of service area, as shown in figure. पूर्वी टेलिकम्युनिकेशन नेटवर्कमध्ये एक बेस स्टेशनचा यूज करून लार्ज रेंज कवर केल्या जात होती. त्यासाठी हाय पॉवर ट्रान्समीटरचा यूज होत होता. आता सेल्युलर नेटवर्कमध्ये एका हाय पॉवर ट्रान्समीटरच्या ऐवजी नंबर ऑफ मल्टिपल लो पॉवर ट्रान्समीटरचा यूज करून हायर रेंज और मॅक्झिमम रेंज कवर केल्या जाते. ही पाहिली सेल्युलर कन्सेप्ट. आता आपण बघूया व्हॉट इज मीन बाय सेल. सेल इज नथिंग बट कव्हरेज एरिया ऑफ बेस स्टेशन. म्हणजेच काय, तर बेस स्टेशनने जो एरिया कवर केलेला आहे त्याला म्हणायचं सेल किंवा सेल साईट. आता शेप ऑफ सेल is hexagon because area of hexagon is greater than any other shape like circle, square, rectangular, etc. Okay, let's see the diagram of cellular system. In that there are 4 basic blocks. First one is mobile unit, second one is MTSO, that is mobile telephone switching office, third one is cell site, and last one is connections. Let's see the detailed explanation of each block. Let's start with the mobile unit. It includes a control unit, a transceiver and antenna system. Second is cell site. Its function is to provide interface between the mobile unit and MTSO. Second is it includes a control unit, radio cabinet, antennas, a power plant and data terminals. Mobile telephone switching office, that is MTSO. It is the heart of cellular system and it also interface the telephone company zone offices with each other. Third is it responsible for controlling the call processing operation and handling the billing activities of subscriber. Okay, after that let's see the last connections. The radio and high speed data links connect the 3 subsystems that are mobile unit, cell site and MTSO. Second, it carries the voice and signaling between the mobile unit and cell site. बेसिकली सेल्युलर सिस्टीममध्ये 4 पार्ट्स इन्व्हॉल्व आहे. फर्स्ट आहे मोबाईल युनिट, सेकंड आहे MTSO, थर्ड आहे सेल साईट आणि फोर्थ वन होतं कनेक्शन. फर्स्ट मोबाईल युनिट. मोबाईल युनिट हे कंट्रोल युनिट आहे जे ट्रान्सरिसिव्हर आणि एंटिना सिस्टीमला कंट्रोल करतं. सेकंड होतं मोबाईल टेलिफोन स्विचिंग नेटवर्क जे कंट्रोल करतं कॉल प्रोसेसिंग आणि बिलिंग ॲक्टिव्हिटी ऑफ सबस्क्रायबर. थर्ड होतं सेल साईट. सेल साईट ही इंटरफेस आहे मोबाईल युनिट आणि MTSOमधलं. आणि थर्ड आहे कनेक्शन. कनेक्शन म्हणजेच इंटरफेस बिटवीन मोबाईल युनिट, MTSO अँड सेल साईट. ओके, लेट्स सी दी नेक्स्ट टाइप ऑफ सिस्टीम, that is paging system. Paging system is simplex wireless communication system. They are used to send brief messages to the subscriber. Second is the type of message can be numeric message, alphanumeric message or voice message. म्हणजेच पेजिंग सिस्टीम ही सिम्प्लेक्स वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम आहे ज्यामध्ये फक्त युनिडायरेक्शनल और वन वे कम्युनिकेशन पॉसिबल आहे. त्यामध्ये आपण न्यूमेरिक मेसेज किंवा व्हॉइस मेसेज हा कन्वे करू शकतो, सेंड करू शकतो. नेक्स्ट, फीचर्स ऑफ पेजिंग सिस्टीम. अर्लियर पेजिंग सिस्टीम is
used FSK or PSK. FSK is frequency shift keying or PSK phase shift keying. Data rate is 200 bit per second to 6400 bit per second. Alphanumeric message length is 26 and 40 characters. आणि जो काही मेसेज आहे त्याला आपण म्हणतो पेज. Wide area paging system. It is consist of paging control center and landline links and radio tower. Let's see the paging control center and landline links. The paging control center transmit page messages to the several cities at the same time. These messages are received from PSTN network, that is local area network. Second is all the paging terminals are connected to the paging control center through the landline links. Second is radio tower. They are used to simultaneously broadcast a page from each base station. This process is known as simulcast. Second is generally satellite links are used for communicating with far away paging terminal. म्हणजेच पेजिंग सिस्टीमचा यूज ब्रॉडकास्ट मेसेजेससाठी होतो. यामध्ये एक ट्रान्समीटर आणि सेव्हरल सबस्क्रायबर असतात. जो मेसेज आपण सेंड करतो त्याला आपण पेज बोलतो. एक्झाम्पल आहे, आपल्याला कंपनीकडनं एका फॉर्मॅटमध्ये मेसेजेस येत असतात. जसं की कॉलर ट्यूनसाठी जे मेसेजेस असतात किंवा रिचार्जसाठी किंवा रिचार्जच्या ऑफरसाठी जे मेसेजेस असतात ते पेजिंग सिस्टीम थ्रू आलेले असतात. नेक्स्ट सी दी कंपॅरिझन ऑफ कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम, पेजिंग सिस्टीम अँड सेल्युलर सिस्टीम.